बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राजकीय वर्तुळातून। ए दिल है मुश्किल या सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट मोकळी होते ना होते तोच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक विधान करून या वादाला नवा रंग दिलाय। भारतीय सैन्य स्वाभिमानी आहे, त्यांना खंडणीचा पैसा नको असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलाय। ते पणजीत आज बोलत होते काही वेळापूर्वी। निर्माता दिग्दर्शकांनी काल मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत सैन्य निधीमध्ये प्रत्येकी 5-5 कोटींची मदत देऊ असं जाहीर केलं होतं। त्यानंतर निर्माता दिग्दर्शकांची ही मदत भारतीय सैन्यानं नाकारल्याची चर्चा सुरू झाली आहे। त्यावरच उद्धव ठाकरे यांना विचारणा केली असता त्यांनी हे उत्तर दिलंय। म्हणून आता उद्धव ठाकरेंच्या लेखी खंडणीखोर कोण असाही प्रश्न या निमित्तानं पुढे येतोय। आणि आज गोव्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी नेमकं काय विधान केलंय ते जाणून घेऊयात। जिस प्रकार पिछले कुछ दिनों से पूरे देश भर में फिल्म रिलीज के विवाद का मुद्दा गूंज रहा है, उसको चलते एक महाराष्ट्र की एमएनएस पार्टी जो है उन्होंने 5 करोड़ रुपए आप आर्मी वेलफेयर फंड को दीजिए, उसके बाद ये पूरा मसला खत्म हो जाएगा, ऐसा उनका मानना है। लेकिन आर्मी वेलफेयर फंड इसे नकार रही है, ये पैसा वो नहीं चाहते, किसी के दबाव में आके कोई आर्मी को पैसा दे ये वो नहीं चाहते। आपका इस पर क्या कहना है? नहीं, आर्मी की बात आपने कही, आगे मैं क्या कह सकता हूं, आगे क्या कह सकता हूं। एक आर्मीचं पण एक त्यांचा स्वाभिमान आहे आणि त्या स्वाभिमानाला त्यांनी सांगितलं की आम्हाला अशी खंडणी वसूल केल्यासारखे पैसे नकोय, जो भी करना है दिल से करो, लेकिन ऐसी बातें होने लगी। बघ आतापर्यंत आम्ही आमची भावना व्यक्त करत आलेलो आहोत, पण यावेळेला आम्ही म्हटलं शांत राहूया, बघू कोण कोण काय काय होतंय। आणि उद्धव ठाकरे यांच्या याच वक्तव्याबद्दल बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आता आपल्यासोबत आहेत। अभय सर, उद्धव ठाकरे यांनी खंडणीखोर नेमकं कुणाला म्हटलंय, काय वाटतंय? स्पष्ट या सगळ्या संदर्भामध्ये मनसेचं एक महत्व वाढवण्याचे जे प्रयत्न भाजपकडून झाले असा जो आरोप आहे त्याच संदर्भात त्यांचं हे विधान दिसतंय। मनसेने प्रथमपासून भूमिका घेतली होती की पाकिस्तानी कलाकार असणारे चित्रपट आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही, परंतु हे झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी कायदा हातात घेण्याची भाषा केली त्याच काळात केंद्र सरकारने स्पष्टीकरण केलं की पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याचा कुठलाही निर्णय सरकारने घेतलेला नाहीये किंवा त्या धोरणाचा फेरविचार झालेला नाहीये। अशा वेळेस एक राजधर्म नावाची गोष्ट असते, त्यानुसार त्या चित्रपटाला संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारवर असते। एक तर तुम्ही त्यांच्यावर बंदी घाला किंवा बंदी नसेल तर संरक्षण द्या, हीच भूमिका सरकारला घ्यावी लागते। अशा वेळेस मुख्यमंत्र्यांनी एक आउट ऑफ वे जाऊन एक प्रकारे तडजोड घडवून आणण्याचे प्रयत्न केले। त्या प्रयत्नात अशा अटी मान्य करण्यात आल्या, करून घेण्यात आल्या राजा। तर या संदर्भात एक मनसेच्या इंजिनात या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणीतरी इंधन टाकतंय का, जाणीवपूर्वक मनसेचं महत्व वाढवण्याचे प्रयत्न निवडणुकीच्या तोंडावर सुरू आहेत का, अशी शंका शिवसेनेला येणं स्वाभाविक आहे। आणि मनसेला दिलेलं महत्व उद्धव ठाकरे यांना रुचलेलं दिसत नाही। आज त्यांना योगायोगाने जेव्हा लष्कराने हे सगळे त्यांनी नकार दिला स्वीकारण्यास, त्यावेळेस त्यांना त्याच्या विरुद्ध मत व्यक्त करण्यास मला वाटतं की संधी मिळालेली, आणि आज ती संधी त्यांनी साधून एक प्रकारे आपली नाराजी भाजप बद्दलची व्यक्त केलेली आहे। बरं देशपांडेजी, तुम्ही ज्या पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे त्यानुसार म्हणजे उद्धव ठाकरे यांनी एका दगडात 2 पक्षी मारलेले आहेत या विधानावरून? नाही, हे तर सध्या सगळ्यांचंच चालू आहे। मुख्यमंत्र्यांनी काल तेच केलं। मुख्यमंत्र्यांनी एकाच वेळी तो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोडवताना मनसेला कुठेतरी महत्व मिळेल अशी एक साधारणतः त्यांनी प्रयत्न केला होता। तसाच प्रयत्न मला वाटतं उद्धव ठाकरे पण करतायत, पण उद्धव ठाकरे यांना आज त्या लष्कराने घेतलेल्या भूमिकेमुळे ती संधी मिळाली। मुख्यमंत्र्यांनी काल तेच केलं होतं। सध्या निवडणुकीचा सगळा मौसम असल्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीवर डोळा ठेवूनच आपल्या भूमिका घेणार असं मला वाटतं की हे स्पष्ट आहे। अभयजी, एक छोटासा प्रश्न आहे, थोडक्यात उत्तर द्याल? खरं तर पाकिस्तानी कलाकारांना विरोध करणं हा मुद्दा होता, तो शिवसेनेचा होता, तो मनसेने कुठेतरी हायजॅक केला, ती देखील कुठेतरी चीड आज त्यांच्या वक्तव्यातून निघाली। नाही, एक होतं की या सगळ्या प्रकरणात पाकिस्तानी कलाकारांबाबत शिवसेनेची भूमिका पूर्वी हीच होती, पण या प्रकरणात मनसेने सुरुवातीला ते पाऊल उचललं आणि ते पाऊल उचलल्यानंतर आपण कुठेतरी मनसेचं त्यांचं इमिटेट करतोय किंवा त्यांची नक्कल करतोय असं होऊ नये म्हणून शिवसेना या वादापासून दूर राहिली। आणि कारण त्यांना दुसरा एक होता की त्यांनी माय नेम इज खानच्या वेळेस त्यावेळेस काँग्रेस सरकारने त्यांचं आंदोलन मोडून काढलं होतं, शिवसेनेला
तोंडघशी पडण्याची वेळ आली होती. यावेळेस तो हो. त्यांनी प्रसंग टाळला. हो. परंतु मनसेने या सगळ्या प्रकरणात लीड घेतली. आपण त्यांना फॉलो करतोय असं होऊ नये म्हणून मला वाटतं की त्यांनी ही भूमिका घेतली असावी. निश्चित. अभय सर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर विश्लेषणाबद्दल. आणि आपण पुन्हा एकदा पाहूयात की गोव्यामध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय विधान केलं होतं. पिछले कुछ दिनों से पूरे देश भर में फिल्म रिलीज के विवाद का मुद्दा गूंज रहा है. उसको चलते एक महाराष्ट्र की एमएनएस पार्टी जो है उन्होंने 5 करोड़ रुपए आप आर्मी वेलफेयर फंड को दीजिए, उसके बाद ये पूरा मसला खत्म हो जाएगा, ऐसा उनका मानना है. लेकिन आर्मी वेलफेयर फंड इसे नकार रही है. ये पैसा वो नहीं चाहते, किसी के दबाव में आके कोई आर्मी को पैसा दे, ये वो नहीं चाहते. आप कैसे पर क्या? नहीं, आर्मी की बात आपने कही. आगे मैं क्या कह सकता हूं, आगे क्या कह सकता हूं. एक आर्मीचं पण एक त्यांचा स्वाभिमान आहे आणि त्या स्वाभिमानाला त्यांनी सांगितलं की आम्हाला अशी खंडणी वसूल केल्यासारखे पैसे नकोत. जो भी करना है दिल से करो, लेकिन ऐसी बातें होने लगी. बघ, आतापर्यंत आम्ही आमची भावना व्यक्त करत आलेलो आहोत, पण यावेळेला आम्ही म्हटलं शांत राहूया, बघू कोण कोण काय काय होतंय.